नमस्कार मंडळी. नवरात्र उत्सवाच्या आपल्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आपण या उपक्रमामध्ये दुर्गा देवीची जी वेगवेगळी 9 रूपं आहेत, ती रूपं आपण समजून घेत आहोत. सगळीकडे नवरात्र उत्सवाची धामधूम चालू आहे. मग ती घराघरामध्ये घट बसलेले असू देत किंवा सार्वजनिक मंडळांमध्ये देवीची स्थापना झालेली असू दे. सगळीकडे आपल्याला अगदी उत्साहाचं वातावरण दिसत आहे. देवीच्या जागराचं वातावरण दिसतं आहे. मंडळी, या नवरात्र उत्सवामध्ये उपवासाचं सुद्धा खूप महत्त्व आहे बरं का. काही जण 9 दिवस उपवास करतात. तर काही जण बसता उठता बसता उपवास करतात. म्हणजे पहिल्या दिवशी व नवमीला उपवास करतात. तर काही जण फक्त अष्टमीला उपवास करतात. घरची जी गृहिणी असते, तिने अष्टमीचा उपवास करून देवीची ओटी घरीच भरायची असते. कुंकुमार्जन करायचं असतं. काही दिवस म्हणजे काही जण जे आहेत, ते 9 दिवस धान्य फराळ करतात. देवीला रोज तिळाच्या फुलांची किंवा कारळाच्या फुलांची किंवा झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली जाते बरं का. ती माळ देवीच्यावर टांगून ठेवतात. देवीपुढे अहोरात्र नंदादीप तेवता ठेवलेला असतो. श्रोते हो, नंदादीप जरूर ठेवावा. यामुळे आपली भरभराट होते असं मानलं जातं. काही ठिकाणी उठता बसता सवाष्ण जेवायला बोलवतात, तर काही ठिकाणी कुमारिका भोजन घातलं जातं. तर काही जणांकडे सप्तशतीचा पाठ असतो. प्रत्येक जण आपापल्या परंपरेनुसार अगदी भक्तिभावाने हा जो उत्सव आहे, तो उत्सव साजरा करत असतात. आता आपण जे दुर्गा देवीचं रूप बघणार आहोत, ते आहे चौथं रूप. त्याचं नाव आहे कुष्मांडा देवी. तिचं थोडंसं स्वरूप आता आपण समजावून घेणार आहोत. कुष्मांडा देवी हे दुर्गा देवीचे चौथे रूप. हिची चौथ्या दिवशी पूजा करतात. तसेच 5 वर्षांच्या कुमारिकेची पूजा करतात. या देवीने आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केलं. त्यानंतर समस्त विश्वाला ऊर्जा मिळावी म्हणून ही सूर्याच्या केंद्रस्थानी विराजमान झाली असं मानलं जातं. सूर्याच्या ऊर्जेचे आणि दिशेचे संचालन करणारे आदिशक्तीचे हे रूप अर्थात रविग्रहाशी निगडित आहे. श्रोते हो, हिच्या उपासनेमुळे आरोग्य प्राप्त होते. तसेच आयुष्य, यश, बलवत्ता, कीर्ती, संपत्ती प्राप्त होते. ह्या देवीला सर्वाधिक कोहळा कोहळा म्हणजे कुष्मांडा त्याचं एक नाव, कोहळा आवडत असल्यामुळे हिला कुष्मांडा देवी असं संबोधलं जातं. ही सूर्याप्रमाणे कांतिमान आहे. ही देवी सिंहिणीवर आरूढ असून अष्टभुजायुक्त आहे. आपल्याला या स्लाइडमध्ये या कुष्मांडा देवीचं रूप दिसतंय बघा. देवीच्या 7 हातात विविध शस्त्र आहेत. उजवीकडील हातात कमंडलू, धनुष्यबाण व कमळ आहे, तर डावीकडील हातात चक्र, गदा, अमृत कलश व जपमाळ आहे. सर्व तऱ्हेच्या सिद्धी आणि सर्व प्रकारचे निधी देण्याचे सामर्थ्य हिच्या जपमाळेमध्ये आहे असं मानलं जातं बरं का. म्हणजे कुष्मांडा जी देवी आहे, तिचा जो ग्रह आहे तो रवी ग्रहाशी निगडित आहे असं मानलं जातं. रवी ग्रह म्हणजे सूर्याचंच एक नाव आहे. तर आज आपण मंडळी ह्या कुष्मांडा देवीचं थोडक्यात स्वरूप समजावून घेतलं. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. आणि आता ह्या भागाला पूर्णविराम देताना आपण सर्वजण देवीची प्रार्थना करूया, देवीचा जयघोष करूया आणि म्हणूया, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. धन्यवाद मंडळी.